राजकीय संकट 2 वेळा माझी आली। मी पहिल्यांदा विक्रमजीव घाडगेंचा कार्यकर्ता, छत्रपती शाहू महाराजांचा मी संस्थापक, संचालक आणि व्हाईस चेअरमन। मला एकदा निवडणुकीत काढून टाकल्यानंतर मी त्यांचं नेतृत्व सोडलं, कैलासवासी खासदार बंटी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि एका अशाच प्रसंगी माझ्यात आणि मंडलिक साहेबांच्यात मतभेद झाले आणि या सगळ्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात साथ ज्याचा उल्लेख केबी मंडळांनी केला, मध्ये युवराज पाटील असतील, भैया माने असतील, गणपतराव पराटके असतील आणि तमाम जनतेने मला साथ दिली। आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग 5 वेळा निवडून देण्याची किमया केली। आणि या 25-30 वर्षात सातत्याने जनतेची सेवा करणं, जी मिळालेली सत्ता आहे ती गरिबांच्यासाठी आहे। मिळालेला सत्तेचा फायदा हा गोरगरिबांचा आहे, त्याचा तो अधिकार आहे। म्हणून रात्रीचा दिवस मी केला आणि या तालुक्यातले विकासाची कामं असतील, मी अतिशय अभिमानाने सांगेन, ग्राम विकास खातं माझ्याकडे तुम्ही दिलं दादा। 28,000 ग्रामपंचायती होत्या, 532 पंचायत समिती होत्या, 34 जिल्हा परिषदा होत्या, 27-28 कोटीचं ते खातं होतं। म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यावेळी शपथ घेतली, कोण काय म्हणेल त्याचा मी विचार केला नाही। परंतु 143 गावामध्ये, माझ्या गावामध्ये कधी मतं कमी पडली असतील, कुठल्या जास्त पडली असतील, सरपंच माझा असेल किंवा सरपंच माझा नसेल, परंतु त्या गावातलं एकही काम शिल्लक ठेवायचं नाही या भावनेनं मी कामाला लागलो। आणि आज किती निधी आणला मी सांगणार नाही, परंतु ज्या वेळा 2024ची मी या माझी पुस्तिका काढेन त्यावेळा तुमच्या लक्षात येईल की गावागावामध्ये किती प्रचंड प्रमाणात निधी आणला। आज मौजे सांगावच्या या 24-25 कोटी रुपयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा मी एवढं सांगतो, ही संधी तुम्ही मला ग्रामविकास खात्याची दिली, त्यामुळे हा प्रचंड काम आपण करू शकलो। कारण त्याशिवाय ही ग्रामीण भागातली कामच होणं शक्य नव्हतं। जलजीवन योजना असतील, या सगळ्या गावात नव्यानं जलजीवन योजना आपण काढल्या आणि सगळ्या विकासाचं काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो। आणि आज जे जनता राहिलेली आहे, मी सकाळी दादा तुमच्यासारखं 5:30ला उठतो, 5:30-6ला माझ्या दारात किती माणसं असतील तुम्ही विचारा लोकांना। सातत्यानं 2-3 दिवस मला आमदार आणि मंत्री केल्यामुळे मला मुंबईला जायला लागतंय। एक दिवस जिल्ह्यामध्ये, सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहायचं, राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये घरात राहायचं। सकाळी 5:30 पासून 11 पर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचं कोणतेही काम असू दे, संजय गांधी निराधार योजना राबवण्यामध्ये प्रचंड प्रमाणात यश मला आलं। विधी न्याय खातं आल्यानंतर मोफत ऑपरेशन करण्याच्या कायद्यामध्ये बदल करण्याची संधी मला मिळाली। कामगार खातं आपण दिल्यानंतर कामगार 11 लाख कोटी कामगारांच्या मध्ये अनेक कामगाराचे कायदे मी करण्यामध्ये यशस्वी झालो। बांधकाम कामगार कल्याण मंडळासारखं, घरेलू कामगारासारखं अनेक कायदे केले। हे खातं पुन्हा काही वेळ राहिलं असतं तर 4 कोटी लोकांच्या जीवनामध्ये जसं बांधकाम कामगारासाठी केलं तसंच काम मी करू शकलो असतो। 1 कोटी शेतमजूर आहेत, 1.25 कोटी रिक्षा, ट्रक, टॅक्सी, टेम्पो ड्रायव्हर्स आहेत, हॉटेल आणि धाबे पावला उठले, त्यामध्ये 25-30 लाख लोक आहेत, यंत्रमागावर काम करणारे कामगार आहेत, त्यानंतर ऊसतोड करणारे कामगार आहेत, हे अनेक कामगार आहेत। म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असेच कल्याणकारी मंडळ निर्माण करून आपल्याला संधी द्यायची होती, परंतु खातं माझं राहिलं नाही। सुदैवाने कधीतरी खातं मिळालं तर दादा मी तुमच्या समोर आश्वासन देतो, या राहिलेल्या 4 कोटी असंघटित कामगारांच्या जीवनात मी आनंद आणल्याशिवाय राहणार नाही, याचा विश्वास मी या निमित्ताने देतो। माझी विधवा भगिनी असेल, परित्यक्त्या भगिनी असतील, 65 वर्षाच्या वरची आई वडील असतील ज्याला मुलाने सुना बघत नाहीत, दिव्यांग लोक असतील, या 4ही घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न तरी केला तर या कागल तालुक्याच्या माझ्या मतदारसंघातील एकही व्यक्ती की जे मोठं ऑपरेशन ज्याचं असेल त्याला मुंबईला मी घेऊन गेलो नाही आणि त्याचं ऑपरेशन केलं, एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही। महात्मा फुले जीवनदायी आणि प्रधानमंत्री जीवन विमा हे 5 आणि 2.5 लाखामध्ये लोकांची मोठी गंभीर आजार होत नाहीत, त्यासाठी मी केलेल्या कायद्याचाच वापर करावा लागतो। 25-25, 30-30 लाख रुपये त्याला लागत आहेत आणि गरिबांचे पैसे कुठून आणणार? आणि म्हणून हे काम तर हयात करत आलं आपल्या लक्षात आहे। आणि या सगळ्या कामाच्या जोरावर, या विकास कामाच्या जोरावर आजपर्यंत आपण दिलेल्या आशीर्वादावर यापुढे असंच काम करत मी राहीन।
युवराज पाटलांनी अतिशय सुंदर एक कार्यक्रम आयोजित केला आणि अनेक दिवस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांना आणावं आणि आपल्या तालुक्यातील सगळ्या प्रमुख लोकांच्या समोर मेळावा घ्यावा अशी माझी इच्छा होती. एकदा अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे आम्ही कागलमध्ये गेबी चौकात उभे केले होते. दादा तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं. नाना पाटेकर त्यावेळेला अभिनेते आले होते, तुम्ही येऊ शकला नाही. पण असा 60-70 हजार लोक इथं आले होते. बंधू ज्या ज्या कामामध्ये मी हाक मारेन, कोल्हापूरला एखादी सभा असेल, कुठलीही सभा असेल, मी हाक मारली की हजारो लोक तरुण माझ्या मागेली सगळ्या माझ्यासाठी येत आहेत आणि हात आशीर्वाद या पुढच्या काळात असा ठेवावा एवढी विनंती करतो. दादांना बोलून आपल्याला मुंबईला जायचं, मी जास्त बोलत नाही, पण तुम्ही दादा आजाद आणि आज आम्हाला दिवसभर आपण दिलात. या मौजे सांगावसारख्या एखाद्या छोट्या खेड्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आम्ही मेळावा बोलवलेला आहे. कारण मुक्त कंठानं मुक्त ह्यानं तुम्हाला बोलता यावं म्हणून कुठल्याही पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवलेलं नाही. फक्त राष्ट्रवादी कुटुंब आम्ही आज उपस्थित ठेवलेला आहे. आपण आल्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.